लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। राज्यातील सर्व बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठी खुश खबर दिलेली आहे। नक्की महत्त्वाची अपडेट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत। त्यामुळे नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 25 एप्रिल शनिवार नक्कीच गोड होणार आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींचा आता मार्च महिना संपून गेलेला होता आणि आता एप्रिल महिना संपत आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की महिने संपून चाललेले आहेत, पण आम्हाला पैसे येतात की नाही, लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत होत्या। परंतु बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे ही योजना अजून पण बंद झालेली नाही। उशीर झाल्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकर येऊ शकला नाही, तर या 2 महिन्यांचे पैसे आजपासूनच जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपयांचा निधी सरकारने निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार। आज सकाळपासूनच 12 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे एकाच दिवसामध्ये फक्त 12 जिल्ह्यांमध्येच वाटप होतं, कारण की सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप करणं शक्य नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यातील 40 लाख बहिणींची निवड सरकारने केलेली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 40 लाख बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सोडले जात आहेत। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी व चिंता करण्याची गरज भासणार नाही। आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तर त्याची सविस्तर यादी पहा, जेणेकरून तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो। तर बहिणींनो, यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची सुद्धा वाट पाहावी लागणार नाही। तर याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे सोडले जात आहेत। बऱ्याचशा बहिणींची गॅस सिलेक्शनच्या सुद्धा पैशांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर चर्चा सुद्धा सुरू होत्या। अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। पात्र बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सोडले जात आहे। पात्र बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही जर खरोखरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला खऱ्या अर्थाने एक चांगला मोठा दिलासा मिळून जाईल आणि काळजी व चिंता करण्याची गरज नाही। बघा बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जाऊ शकत नाही। त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत असतं। तर सुरुवातीला सर्वात आधी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे आणि गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा जमा होत आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कुठल्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहावी लागणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे।
योजनेत पात्र बहिणींना नक्कीच हप्ता येणार आहे. तसंच नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच महत्त्वाचे अपडेट लवकर कळतील.